हॅलो फ्रेंड्स, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. शिवगौरी भाग 11. शिवगौरीचे यामागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील. शिवची गाडी पाटील लॉनमध्ये येऊन थांबली. गाडीचा आवाज ऐकून सर्वजण दाराकडे धावले. शिव गौरीला म्हणाला, वेलकम टू द हेल गौरी देशमुख, आणि तिचा चेहरा झाकून घेतला. गौरी आपला राग घेत शांत बसून राहिली. चल खाली उतर, शिव म्हणाला, पण गौरीने काहीच रिॲक्ट केलं नाही. खूपच माज आहे, पण काही हरकत नाही. हळूहळू सर्व माज आणि ॲटिट्यूड तुटेल. त्याने तिचा हात धरून तिला बाहेर काढलं. तेवढ्यात एक 23-24 वर्षांचा मुलगा बाहेर आला आणि त्याने शिवला मिठी मारली. कॉंग्रॅच्युलेशन्स बाई, फायनली तुझा बदला पूर्ण झाला. तुझ्या विजयाने मला खूप आनंद झाला आहे. हे सर्व तुझ्याशिवाय पॉसिबल नव्हतं. थँक्यू. तू मला थँक्यू बोलणार? जाऊ दे, याबद्दल आपण नंतर बोलू. पण आता मला माझ्या वहिनीला बघायचं आहे. विथ युअर परमिशन, असं बोलून तो गौरीचा पदर उचलू लागला. शिवने त्याचा हात धरला. वेट अवी, आत गेल्यावर भेट. सगळेच वाट पाहत आहेत. आणि सगळ्यात जास्त पप्पा. मला माहीत आहे. अरे, तू तिथेच उभा राहणार आहेस की आत पण येशील? शिवानी, अमृता, जा आणि दोघांना घेऊन या, शालिनी म्हणाली. थांबा तिकडेच, आम्ही येतोय, शिव म्हणाला आणि गौरीच्या खांद्यावर हात ठेवत पुढे गेला. गौरी हॉलमधून निघून गेल्यावर पाहुणे मंडळीसुद्धा हळूहळू निघून गेली. अर्जुन ताबडतोब जयवंत देशमुखांकडे आला आणि म्हणाला, हे काय होतं? तो काय म्हणाला? तुम्ही गौरीवर गोळी झाडली का? यावर जयवंत देशमुख काहीच बोलले नाहीत. उत्तर द्या जयवंत देशमुख, अर्जुन ओरडला. आपल्या लिमिटमध्ये राहून बोल अर्जुन, जयवंत देशमुख कठोर स्वरात म्हणाले. लिमिट? माय फूट. मला माहीत नाही सत्य काय आहे, पण जे दिसतं आहे ते नक्कीच सत्य नाही. गौरीचा त्या माणसाशी काहीही संबंध नाही. तो खोटं बोलत होता आणि गौरी गप्प का होती हेच कळत नाही. मी शोधून काढेनच, पण आता मला त्याच्यापेक्षा तुमचा जास्त राग येतोय. तो खरं बोलत होता. तुम्ही माणूस नाही, हैवान आहात. आपल्याच नातीवर गोळी झाडली. लागली असती तर? अर्जुन म्हणाला. का लागली नाही याचीच तर खंत आहे. माझ्या फॅमिलीच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्याला जगण्याचा अधिकार नाही. आजोबा, तुम्ही काय बोलताय ते कळतंय का? आम्ही तुम्हाला आधीही विचारलं होतं की तो माणूस कोण आहे, त्याच्याशी काही वैर आहे का? पण तुम्ही लोकांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही. पण आज त्याच्या बोलण्याने हे तर सिद्ध झालं की आमचा संशय खरा होता. आता तुम्ही खरं सांगणार आहात की तुम्ही त्याचं असं काय केलं ज्याचा बदला त्याने गौरीशी घेतला? आजोबांच्या बोलण्यावर नयन ओरडला. तरीही जयवंत देशमुख काहीच बोलले नाहीत. ते काही बोलणार नाहीत भाई. आपल्याला गौरीजवळ जायला हवं, अर्जुन म्हणाला. अर्जुन दिव्याला बघून, तू इथे कशी आलीस? दिव्याला तर स्वतःलाच काही समजत नव्हते. काय झालं, कसं झालं? आज फक्त गौरीच्याच आयुष्याची खिल्ली उडाली नाही, तर दिव्याचे आयुष्यही आणखीनच चेष्टेचे बनले होते. तिला विचारात हरवलेले पाहून अर्जुनने पुन्हा तिचा हात हलवून विचारले. दिव्याने त्याला सगळा प्रकार सांगितला. अर्जुन रागाने आजोबांकडे पाहतो. चल अर्जुन, आपण गौरीला असं त्याच्यासोबत जाऊ देऊ शकत नाही. तिला थांबवायला हवं. ही मस्करी चालली आहे का? दोघेही पुढे जातात. कोणी कुठेही जाणार नाही. आज नंतर ती या फॅमिलीसाठी मेली आहे. सर्वजण घरी जातील. यावेळी आपल्यासाठी प्रताप जास्त महत्त्वाचा आहे, जयवंत देशमुख. असं बोलताच दोघांनीही त्यांच्याकडे रागाने पाहिले. तसे जयवंत देशमुख पुढे निघाले. नयन, पप्पा, काका आणि काकी अजून आले नाहीत. ते कोणत्या अडचणीत तर नाहीत ना? नम्रता म्हणाली. आणि अंजली पण आली नाहीये. श्रीषा पण तिच्यासोबत आहे. अनामिका बोलताच नम्रताच्या हृदयाची धडधड वाढली. नयन, त्याने अंजली आणि श्रीषाला काहीतरी करून आपल्या गौरीला ब्लॅकमेल केलं नसेल ना? कारण गौरी जर त्याला पहिल्यापासून ओळखत असती तर तिने मला नक्कीच सांगितलं असतं. नयन, श्रीषाला शोध. ती ठीक तर असेल ना? नम्रता घाबरून म्हणाली. तिचं बोलणं ऐकून सगळेच विचारात पडले. सगळे एक एक करून फोन करू लागले, पण कोणाशी कॉन्टॅक्ट झाला नाही. अर्जुनने घरच्या नंबरवर फोन केला, पण तिथेही कोणी फोन उचलला नाही. नम्रता, तू घरी जाऊन बघ. आणि अर्जुन, तू अंजलीला शोध. मी गौरीकडे जातो, नयन म्हणाला. नाही बाई, मी गौरीजवळ जातो. तू जाऊन श्रीषाला शोध. अर्जुन म्हणाला तसे सगळे बाहेर पडले.
अर्जुनने गाडीचा दरवाजा उघडला. तेवढ्यात आजोबांनी त्याचा हात धरून त्याला थांबवले आणि म्हणाले, तू कुठेही जाणार नाही, चल घरी. अर्जुन त्यांच्याकडे नजर रोखून पाहत म्हणाला, तुमची ही ऑर्डर तुमच्या मुलांना द्या. मी तुमचं ऐकत राहिलो कारण तुम्ही मोठे आहात आणि मी तुमचा आदर करतो. पण इथे माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तर तुम्हीच काय, मी देवाचंही ऐकणार नाही. असं बोलून तो त्यांना बाजूला करत लगेच गाडीत बसला. अर्जुनच्या हलक्याशा धक्क्याने आजोबा अडखळले तेव्हा नम्रताने त्यांना सावरले. नंतर नयनने नम्रताला जाण्याचा इशारा केला आणि गाडीत बसू लागला. तशी तिथे एक अनोळखी गाडी येऊन थांबली. सगळ्यांचे लक्ष त्याकडे गेले. अंजली श्रीशाला घेऊन बाहेर आली तशी गाडी निघून गेली. त्यांना पाहताच सर्वजण त्यांच्या दिशेने धावले. नम्रताने श्रीशाला आपल्या कुशीत घेऊन मिठी मारली. तुम्ही दोघी कुठे होता आणि तुमचा फोनही लागत नव्हता. तुम्ही गेल्यानंतर कोणीतरी आम्हाला किडनॅप केलं गेलं आणि एका अनोळखी ठिकाणी नेलं. मी खूप घाबरले होते. त्यांनी मला बांधलं आणि श्रीशाच्या गळ्यावर चाकू ठेवला. माझा तर जीवच जायचा बाकी होता. पण मग लगेच त्यांनी आमची माफी मागायला सुरुवात केली आणि सांगितलं की ते एका फिल्मची रिहर्सल करत होते आणि आम्हाला किडनॅप केलं कारण थोडं रिअल वाटावं म्हणून. श्रीशासोबत खेळायला सुरुवात केली. तिला खूप चॉकलेट आणि खेळणी आणली होती आणि थोड्या वेळाने अगदी नम्रपणे इथे आणूनही सोडलं. ते खूप विचित्र लोक होते. मला त्यांचं हे वागणं काही समजलं नाही. अशी रिहर्सल कोण करतं? अंजलीचे बोलणे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. सगळ्यांनी श्रीशाकडे पाहिलं. ती दोन्ही हातात चॉकलेट्स घेऊन खात होती. नयनने सर्वांना घरी आणले. घरात कोणीच नव्हते. नोकरही दिसत नव्हते. मग सर्वांच्या नजरा सजवलेल्या मंडपावर पडल्या. सगळे आश्चर्याने एकमेकांकडे बघत होते. तेवढ्यात श्रीकांत एका रूममधून डॉक्टरांसोबत बाहेर आले. सर्वजण त्यांना पाहून त्यांच्याकडे गेले. सगळ्यांना पाहून श्रीकांत त्यांचे डोळे पाणावले, पण त्यांची नजर जयवंत देशमुखांवर पडली. श्रीकांत यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. झालं? तुम्हाला तुमच्या डोक्याचा आणि प्रतिष्ठेचा खूप अभिमान होता ना? काय झालं? जिंकला ना तो? तुमच्या दोघांच्या या विजया पराजयाच्या खेळात माझ्या मुलीचा बळी गेला. आता तुमच्या मनाला शांतता मिळाली असेल, वाढली असेल तुमची प्रतिष्ठा. 4 चांद लागले असतील तुमच्या प्रतिष्ठेला. मला माहीत होतं की तो तुमचा पराभव करेल, कारण चूक करणाऱ्याला एक ना एक दिवस शिक्षा भोगावीच लागते. घेऊन गेला तो माझ्या मुलीला. तुमच्या पापांची शिक्षा माझ्या मुलीला मिळाली. त्यावेळीही मी नकार देत होतो, हात जोडले, पण महान जयवंत देशमुखांच्या कानापर्यंत माझा आवाज पोचलाच नाही. तुमच्या वाईट कृत्याची शिक्षा माझ्या मुलीला भोगावी लागेल. एक काम करा, तिलाही मारून टाका आणि यावेळी मीही तुम्हाला पूर्ण मदत करेन. सगळे आश्चर्याने त्यांचे बोलणे ऐकत होते. जयवंत देशमुखांनी काहीच उत्तर दिले नाही आणि शांतपणे आपल्या रूममध्ये जाऊन दरवाजा बंद केला. काका, हे सर्व तू काय बोलतोय? पप्पा कुठे आहेत आणि काय झालं आहे? नयनने विचारलं. दादा आत आहे. त्याच्या डोक्याला जखम झाली आहे. श्रीकांत यांनी हे सांगताच सर्वजण त्या रूमकडे धावले. इकडे शिवगौरीला घेऊन दारात पोचला. जसं अवीने सांगितलं की तू लग्न केलंस. सुरुवातीला मला खूप राग आला की तू आम्हाला का नाही सांगितलंस. आम्ही तुझं लग्न मोठ्या थाटामाटात करू शकलो असतो. पण काही हरकत नाही. तुझं घर बसतंय यापेक्षा मोठा आनंद काय असेल. आता तुझं लग्न कसंही झालं तरी तू लग्न केलं हेच खूप झालं. बघ, मी तुझ्या स्वागताची सगळी तयारी केली आहे. शालिनी म्हणाली. त्यावर शिव हलकेच हसला. तर गौरीच्या मनात आजोबांनी तिच्यावर चालवलेली गोळी राहून राहून वेदना देत होती. वरून शिवचा तिला असा स्पर्श झाल्याने तिचा श्वास गुदमरत होता. शालिनी, आता त्यांचा गृहप्रवेश पण कर. किती वेळ ते दारातच उभे राहणार? मागून शैलेशांचा कर्कश आवाज आला. पप्पा, शांत राहा. तुम्ही भाईला नंतर ओरडा. आता वहिनीचे स्वागत करा. अवी त्यांच्याजवळ गेला आणि हळूच म्हणाला. शालिनीने आरती करून दोघांनाही टीका लावला. शिवानी, कुंकवाचं ताट आणि कलश घेऊन ये. शिवानी जाऊन लगेच घेऊन येते. बाळा, या कुंकवाच्या ताटात हात ठेव आणि आपल्या हाताचे छाप या घरावर सोड. गौरी काहीही रिॲक्ट करत नाही. तशीच उभी राहते.
शालिनी पुन्हा बोलली, पण तिने काहीच उत्तर दिले नाही. आई, प्लीज वहिनीचा पदर उचल ना, तिला दिसत नसेल, शिवानी म्हणाली. हो काकू, मलाही बघायचं आहे, मी आता थांबू शकत नाही, अमृताने शालिनीच्या गळ्याभोवती हात टाकत म्हटले. येस भाई, आता तरी आमच्या वहिनीची ओळख करून दे, अवी पुढे येत म्हणाला. हो बरोबर आहे, इथे सर्व घरचेच लोक तर आहेत, इथे चेहरा झाकण्याची काय गरज आहे, शालिनी म्हणाली आणि पुढे येत गौरीच्या चेहऱ्यावरचा पदर काढला. अरे वा, हा चंद्र तुला कुठे सापडला, आम्ही कितीही शोधलं असतं तरी तुझ्यासाठी अशी बायको सापडली नसती, शालिनी असं बोलताच शिव हलकेच हसला. खरंच भाई, किती सुंदर वहिनी शोधली तू. काय भाई, शिवानी अवीला म्हणाली. अवीच्या चेहऱ्यावरचे हसू केव्हाच गायब झाले होते, चेहऱ्यावरचा रंग उडाला होता आणि डोळ्यात अश्रू जमा झाले होते. काय झालं, तू काही बोलला नाहीस, शिवानी म्हणाली. नाही, हो खूप सुंदर आहे, मी येतो, असं म्हणत तो लगेच तिथून निघून गेला. शिवानी, मी हिला कुठेतरी पाहिलं आहे, अमृता म्हणाली. अरे यार, आपण एकाच शहरात राहतो, तर पाहिलं असशील कुठेतरी. आता चल तिचं स्वागत करूया, शिवानी असं बोलताच अमृताही हसायला लागली आणि म्हणाली. खरंच भाई, तुझी चॉईस खूप छान आहे. मग गौरीचा हात धरून तिला म्हणाली. वेलकम वहिनी, आत ये. अगं थांब, आधी मला विधी करू दे. चल बाळा, विधी पूर्ण कर. काकी, तिच्यासाठी सर्व काही नवीन आहे ना, घाबरली असेल, काही समजत नाही आहे तिला, मी मदत करतो, एवढं बोलून त्याने गौरीचा हात पकडून कुंकवाच्या ताटात ठेवला. गौरीने स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न केला, पण शिवची पकड खूप मजबूत होती. तिने आपल्या हातांचे छाप भिंतीवर सोडले आणि रागाने एक गुच्छा शिवच्या पोटावर मारला. शिव तिच्या मागे उभा होता, त्यामुळे इतर कोणीही ते पाहिले नाही. चल बाळ, आता कलशाला उजव्या पायाने ढकलून आतमध्ये ये, शालिनी असं बोलताच गौरीने रागाने कलशवर लाथ मारली. कलश उडत दूर जाऊन पडला. सगळ्यांनी तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. शालिनी हसली आणि म्हणाली. हळू मारायचा होता. ठीक आहे, काही हरकत नाही. ती तिचा हात पकडून तिला आत घेऊन आली. अवी त्याच्या रूममध्ये आला. गौरीचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला. तो त्याच्या कपाटात काहीतरी शोधू लागला. मग एक रुमाल काढला आणि त्याकडे पाहू लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. काही महिन्यांपूर्वी मुंबईत अवी उर्फ अविनाश त्याच्या बाईकवरून काही कामासाठी जात होता. रॉंग साईडने एक कार आली आणि त्याला टक्कर मारून निघून गेली. अवी घसरला आणि काही अंतरावर जाऊन पडला. त्याने उठण्याचा प्रयत्न केला, पण खूप दुखापत झाल्यामुळे त्याला उठता येत नव्हते. तेवढ्यात एक हात त्याच्या समोर आला. तू ठीक आहेस ना? जास्त लागलं नाही ना? मी तुझी काही मदत करू का? एक गोड आवाज अवीच्या कानावर पडला. त्याने मान वर करून पाहिलं तर क्रीम कलरचा टॉप आणि जीन्स घातलेली मुलगी त्याच्या समोर उभी होती. अवीची नजर तिच्यावरच थांबली. हॅलो, कॅन यू हिअर मी? तू ठीक आहेस ना? ती मुलगी त्याच्या चेहऱ्यासमोर हात फिरवत म्हणाली. अवीने मान हलवत म्हणाला, मी ठीक आहे. माझ्या पायाला लागला आहे, उठू शकत नाही. त्या मुलीने हात पुढे केला आणि म्हणाली, ये, मी तुझी मदत करते. अवी तिचा हात पकडतो. मग ती मुलगी टॅक्सी थांबवते आणि त्याला आधार देत टॅक्सीमध्ये बसवते आणि ड्रायव्हरला निघायला सांगून आपली बाईक घेऊन त्याच्या मागे जाते. अवी हॉस्पिटलच्या बेडवर बसला होता. त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता आणि खूप ठिकाणी हलके ओरखडे होते. आता कसा आहेस तू? त्या मुलीने त्याच्या खोलीत येत विचारले. मी ठीक आहे. सॉरी, माझ्यामुळे तुला इतका वेळ इथे थांबावं लागलं. इट्स ओके. डॉक्टरांनी 15 दिवस विश्रांती घ्यायला सांगितले आहे. तुझ्या घरून कोणाला तरी बोलावून घे, कारण मला रात्र व्हायच्या आधी निघावं लागेल. ती अवीकडे चहाचा कप देत म्हणाली. हो, कॉल केला आहे, थोड्या वेळाने येतील. बरं तू. अवी आपले वाक्य संपवण्याआधीच त्या मुलीचा फोन वाजला. तिने अवीकडे पाहिलं आणि म्हणाली, कॉल येत आहे, मला निघावं लागेल. तू तुझी काळजी घे. एवढं बोलून तिने फोन कानाला लावला आणि म्हणाली, हो येते माझ्या आई, आणि जायला निघाली. ठीक आहे, पण मला भेटायला येशील ना? ती त्याच्याकडे बघून हलकीशी स्माईल करत पुढे सरकली. ती गेल्यावर अवीने आपल्या डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, मी इतका वेळ तिच्यासोबत होतो, पण तिला थँक्यू म्हणालो नाही आणि तिचे नावही विचारलं नाही. मग पुन्हा हसत, पण हरकत नाही, भेटायला आल्यावर विचारी. काय मुलगी आहे,
जितकी सुंदर तितकीच संस्कारी. पहिल्याच भेटीत जादू केली. तेवढ्यात त्याची नजर टेबलवर ठेवलेल्या चहाच्या कपवर पडली, जो ती पीत होती, पण फोन आल्यावर तशीच निघून गेली. अवीने आपला कप बाजूला ठेवला आणि तिचा कप उचलून प्यायला सुरुवात केली. त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू कायम झालं. सगळं आठवून अवी तिथेच बेडवर शांत बसला. हा काय खेळ मांडलाय नशिबाने. खूप शोधलं तुला, पण सापडली नाहीस. तू म्हणाली होतीस की पुन्हा योगायोगाने भेट होईल. असा योगायोग जिला मला माझ्या आयुष्यात आणायचे होते, नशिबाने तिलाच माझ्या डोळ्यांसमोरून दुसऱ्याचं केलं. नाही, नशिबाने नाही, मी स्वतःच नकळत माझं प्रेम दुसऱ्याला दिलं. मला जिच्यावर प्रेम करायचं होतं ती माझ्याच घरात माझी वहिनी. तो बोलता बोलता थांबला आणि बाजूच्या टेबलवर जोरात हात मारला. इतकं घाणेरडं नशीब माझंच का? दुसरीकडे शालिनी गौरीला घेऊन घरात आली. गौरीच्या मनात मात्र बरंच काही चालू होतं. सगळे तिच्या स्वागतात गुंतले होते, पण तिला हे सगळं निरर्थक वाटत होतं. ती फक्त गप्प होती. शैलेशांना तिच्याकडे पाहून सगळ्या गोष्टींचा अंदाज आला होता. ते शालिनीला म्हणाले, शालिनी, आता तुझी सून कायमची इथेच राहणार आहे. नंतर तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत राहा. आता तिला घेऊन जा आणि आराम करू दे. ती थकली असेल. शालिनी हसून शिवालीला म्हणाली, वहिनीला तिच्या खोलीत घेऊन जा. गौरी तिच्याबरोबर गेली. शिव तिथेच हॉलमध्ये बसला होता. तोही उठून बाहेर जाऊ लागला तसे शैलेश म्हणाले, थांब, कुठे चालला आहेस? चल माझ्यासोबत, काहीतरी बोलायचं आहे. मला माहीत आहे तुला काय बोलायचं आहे, तर त्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही. हो, ही जयवंत देशमुखांची नात आहे आणि मी हे लग्न जबरदस्तीने केलं आहे. आता हे कसं केलं हे तुम्हाला माहीत असण्याची गरज नाही. शिव, तू हे बरोबर केलं नाहीस. बदला घेण्याचा हा मार्ग अजिबात योग्य नाही. हाच योग्य मार्ग आहे. काय म्हणाले होते ते? त्यांच्या नातीशी मैत्री तर दूर, मी तिचं स्वप्नही पाहण्याच्याही लायकीचा नाही. तर त्यांना त्यांची लायकी दाखवून आलो. मी प्रॉमिस दिलं होतं की तिला माझी बनवणार. सो बनवलं. शिव म्हणाला, म्हणजे तुला म्हणायचं आहे की तू तिच्यावर प्रेम करतोस म्हणून तू असं केलंस? कोणाला बनवतोस? मी तुला तुझ्यापेक्षा चांगलं ओळखतो. तू तिच्या मोठ्यांचा बदला त्या निष्पाप मुलीकडून घ्यायला बघतोस. तुला तिला झुकवून तुझा इगो वाचवायचा आहे. पण मी हे होऊ देणार नाही. मला ही एक मुलगी आहे आणि मी कोणाच्याही मुलीसोबत असा अन्याय होऊ देणार नाही. शैलेश म्हणाली, ती माझी बायको आहे. तिच्यासोबत मी कसं वागावं ही माझी मर्जी आहे. आमच्यामध्ये येण्याचा कोणालाच अधिकार नाही. त्यामुळे तू या सगळ्यापासून दूर राहिलास तर बरं होईल. कारण मला जे पाहिजे ते करण्यापासून कोणीही मला रोखू शकत नाही. एवढं बोलून तो बाहेर निघून गेला. संध्याकाळ होऊ लागली होती. तो आपल्या गाडीत बसून जसा घराबाहेर पडला तशी त्याची नजर गेटवर गाडीशी भांडणाऱ्या अर्जुनवर पडली. तो गाडीतून उतरून त्यांच्या जवळ आला आणि विचारलं, काय चाललंय? अर्जुन त्याच्याकडे वळला आणि त्याने लगेच त्याची कॉलर पकडली. हे पाहून गार्ड्सने लगेच त्याला पकडून शिवपासून दूर नेले. अर्जुन स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाला, सोड मला. गौरी कुठे आहे? मी तिला न्यायला आलो आहे. तू कदाचित विसरत आहेस, आता तिचं लग्न झालं आहे आणि ती तिच्या नवऱ्याच्या घरी आहे. तू असं कसं तिला घेऊन जाऊ शकतो? शिव कुटील हसत म्हणाला, अरे कुठलं लग्न? माझा विश्वास नाही आणि झालं असलं तरी ते मी मानत नाही. ती माझी बहीण आहे आणि मी तिला इथून घेऊन जाणार. आणि ती माझी बायको आहे. माझ्या परवानगीशिवाय कोणीही तिला भेटू शकत नाही. मग तिला घेऊन जाणं तर दूरच राहिलं. शिव म्हणाला, कोणती बायको? मी नाही मानत. मी तिला इथून घेऊन जाणार. थांबवू शकत असशील तर थांबून दाखव. तिला घेऊन जाण्यापूर्वी आपल्या फॅमिलीला विचारायला हवं होतं. एक मिनिट, तू त्याच्याच विनंतीवरून तर आला नाहीस ना की तिला घेऊन जाऊन मृत्यूच्या स्वाधीन करू शकशील? तसं असेल तर ऐक, आता ती माझ्या घरात आहे आणि मी असताना तिच्या सावलीलाही कोणी हात लावू शकत नाही. मग मारायचं लांबच राहिलं. आता तू माझ्या बायकोचा भाऊ आहेस हे मी विसरून जाण्याआधी इथून निघून जा, कारण मी माझ्या बायकोला कोणत्याही किमतीत सुरक्षित ठेवेन, जेणेकरून तो घमंडी माणूस प्रत्येक क्षणी तडपत राहील. देव त्याला दीर्घायुष्य देव.
मी तो पहिला शत्रू आहे जो देवाला प्रार्थना करतो की त्याचा शत्रू दीर्घायुषी राहो आणि माझं आयुष्यही त्याला लागो. जर पुढच्या 10 मिनिटात हा इथून गेला नाही तर तुम्ही तुमची स्वतःची पद्धत वापरा. आपल्या गार्ड्सला सांगून तो गाडीत बसला आणि निघून गेला. शिवच्या आदेशानुसार गार्ड्सने अर्जुनला निघून जाण्याची वॉर्निंग दिली, पण तो हट्ट करत राहिला आणि त्यांच्याशी भांडायला लागला. त्याचवेळी नयन तिथे आला आणि अर्जुनला तेथून दूर ढकलून रागाने म्हणाला, तू इथे हे करायला आला होतास का? भाई, हे लोक मला जाऊ देत नाहीत. तू बाजूला हो, मी पण बघतोच मला कसं अडवतात, अर्जुन रागाने म्हणाला. नयनने त्याला मागे ढकललं, पण तो ऐकायला तयार नव्हता. मग नयन रागाने ओरडला आणि म्हणाला, बस, खूप झालं अर्जुन. प्रत्येक प्रश्न रागाने सुटत नाहीत, हे तुला कधी समजणार? शांतपणे गाडीत बस. पण भाई, मी सांगितलं ना गाडीत बस. नयन पुन्हा मोठ्या आवाजात म्हणाला तसा अर्जुन त्याच्याकडे पाहू लागला. नयनने त्याचा हात धरून त्याला गाडीत बसवलं आणि ड्रायव्हरला म्हणाला, अर्जुनची गाडी घरी घेऊन ये, आम्ही येतोय. आणि तो स्वतः जाऊन ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि अर्जुनकडे बघितलं. आज जाण्याच्या धडपडीत त्याला काही जखमा झाल्या होत्या. तो त्याला घेऊन त्याच्या फॅमिली डॉक्टरकडे गेला. त्यानंतर दोघेही तिथून बाहेर येऊन गाडीत बसले. भाई, तुम्हाला इथे का घेऊन आलात? माहीत नाही गौरी तिथे कोणत्या परिस्थितीत असेल. आपल्याला तिच्याकडे जाऊन तिला घेऊन यायला हवं. एक मिनिट, तुलाही असं वाटत नाही ना की गौरीने त्याच्याशी स्वतःच्या इच्छेने लग्न केलं? नो अर्जुन, तिला ब्लॅकमेल केलं गेलं होतं. मी घरूनच येतोय. पप्पा जखमी आहेत. काय? काका जखमी आहेत? पण कसे? ते मी तुला नंतर सांगेन. आता आपल्याला गौरीला तिथून बाहेर काढण्याचा मार्ग शोधावा लागेल. मार्ग काय शोधायचा? चल, तिला घेऊन येऊ. नो अर्जुन, आपण असं करू शकत नाही. त्याने खूप मोठी चाल खेळली आहे. त्याने सर्व मोहरे त्याच्या हातात ठेवले आहेत. काय म्हणायचं आहे तुला? म्हणजे मी पोलिसांशी बोललो. तिथे त्याने आधीच कंप्लेंट केली आहे की आम्ही जबरदस्तीने गौरीचे लग्न करत आहोत. पण तिचं त्याच्यावर प्रेम आहे आणि तिला त्याच्याशी लग्न करायचं आहे. आणि आता त्याने गौरी पळून गेल्याची चर्चा सर्व शहरात पसरवली आहे आणि गौरीलाही जबानी द्यायला लावली. जर आपण गौरीला अशा प्रकारे भेटण्याचा प्रयत्न केला तरी परिस्थिती आणखी बिघडेल. नयन म्हणाला, मग आता आपण काय करणार? भाई, त्याने बळजबरीने लग्न केल्याचे समजल्यावर आपण गौरीला तिथे राहू देऊ शकत नाही, अर्जुन म्हणाला. मलाही तिला तिथे राहू द्यायचं नाही, पण त्याच्या चालीवर काहीतरी उपाय शोधावा लागेल. जेवढं समजलं आहे त्यावरून एवढं नक्की आहे की त्याचं आपल्या फॅमिलीशी खूप जुनं वैर आहे. ज्याचा बदला घेण्यासाठी त्याने हा मार्ग निवडला आहे. नयन म्हणाला, वैर? कसलं वैर? माहीत नाही, हे फक्त आपले मोठेच सांगू शकते. पण आता आपल्याला गौरीला भेटण्याचा मार्ग शोधावा लागेल. नयन म्हणाला, कसा? वकिलाला भेटूया, काहीतरी मार्ग निघेल, असे म्हणत त्याने गाडी स्टार्ट केली. इकडे गौरी रूममध्ये बसली होती. एकामागून एक घडलेल्या सर्व घटना तिच्या डोळ्यासमोर तरळत होत्या. एकीकडे तिला सगळ्यांची आठवण सतावत होती. तिथे आजोबांनी तिच्यावर चालवलेली गोळी तिचं हृदय पिळवटून टाकत होतं. तिच्या आतून संताप होत होता. ती हाच सगळा विचार करत होती आणि तिच्या डोळ्यात पाणी आले. तेवढ्यात दार उघडले आणि तिचं त्याकडे लक्ष गेलं. शिवला तिथे पाहून तिचे डोळे रागाने लाल झाले होते. तिने डोळ्यातील अश्रू तिथेच थांबवले. शिवने दरवाजा बंद केला आणि तिरकस हसत तिच्या जवळ आला. राग येतोय का? यायलाच पाहिजे. शेवटी मी इतकं नीच केलंय. पण दुःख वाटतंय की राग करण्याशिवाय तू दुसरं काही करू शकत नाहीस. गौरीने त्याच्याकडे रागावलेल्या नजरेने बघितल्यावर तो अजून तिच्या जवळ आला आणि म्हणाला, या डोळ्यात खूप माज आहे. उतरवायला खूप मजा येईल. आणि तू काय म्हणाली होती? तुला माझ्या बेडवर आणणं दूर, पण त्याचं स्वप्नही माझ्या लायकीच्या बाहेर आहे. तुम्हा देशमुखांना दुसऱ्यांना लायकी दाखवायला खूप आवडतं ना? आता मी तुला तुझी लायकी दाखवेन. गौरी त्याच्याकडे तिरस्काराने पाहत म्हणाली, तुझ्यासारख्या लोकांकडून दुसरी काय अपेक्षा असू शकते, जे शारीरिक क्षमतेच्या नावाखाली स्त्रीचा अपमान करून पुरुषत्व दाखवतात, जे स्त्रीला आपली ढाल बनवतात आणि निष्पाप मुलीच्या मानेवर चाकू ठेवून आपला हेतू साध्य करतात.
लाज वाटली पाहिजे अशा पुरुषत्वाची, आणि वाटेल त्या गर्भाला ज्याने तुझ्यासारख्या नपुसंक माणसाला जन्म दिला. गौरी देशमुख. शिव रागाने ओरडला. काय झालं? सत्य सहन झालं नाही? रागाच्या भरात शिवने तिचा हात फिरवला आणि तिच्या पाठीवर ठेवला आणि तिच्याकडे रागाने पाहत तो म्हणाला, सहन तर आता तुला होणार नाही, कारण आता तुझं आयुष्य, तुझा श्वास सर्व माझ्या हातात आहे. अँड आय मेक शुअर की आतापासून तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण नरकात बदलेल. काय वाटतं तुला? एका चाकूच्या रोबवर लग्न केलं तर तू जिंकलास? मी एका बिचाऱ्या स्त्रीप्रमाणे हे नातं आयुष्यभर मानेन आणि तुला माझा देव मानून सर्व अत्याचार सहन करेन? कधीच नाही. नाही मानत मी या लग्नाला, असं म्हणत तिने त्याला जोरात ढकललं आणि आपले मंगळसूत्र तोडून त्याच्या अंगावर फेकले. शिवने तिच्याकडे रागाने पाहिलं आणि तिची मान धरून भिंतीवर दाबली आणि म्हणाला, तुला कशाचा एवढा माज आहे? कदाचित तू विसरत आहेस. आता तुझं अस्तित्व देशमुखांपासून नसून माझ्यापासून आहे. माझी बायको हीच तुझी ओळख आहे, पण तुला हा दर्जा कधीच मिळणार नाही. या घरात नोकरानीपेक्षा जास्त तुझा दर्जा नाही. असाच अभिमान होता ना जयवंत देशमुखांना, ज्याच्या आधारावर त्यांनी माणसाला कधी माणूस मानलं नाही. तोडला मी त्यांचा घमंड, तसाच तुझाही तुटणार. माझा घमंड ॲटिट्यूड माझा स्वतःचा आहे. माझं अस्तित्व माझं स्वतःचं आहे. देशमुख फॅमिलीशी असलेलं माझं नातं त्या क्षणीच तुटलं जेव्हा त्यांनी माझ्यावर गोळी झाडली आणि पाटील माझी ओळख बनली. मी त्यांना त्या लायक समजत नाही. असं बोलताना तिच्या डोळ्यातील पाण्याचा एक थेंब बाहेर आल्याचे पाहून शिवची पकड सैल झाली. गौरीने एकदा त्याच्या डोळ्यात पाहिले आणि हलकेच हसली. हे पाहून शिवचे डोळे आश्चर्याने विस्फारले. काय झालं पाटील साहेब? तुझे हात कमजोर पडले का? एका स्त्रीने तुझ्या इगोला चॅलेंज दिलं आहे. दाब माझा गळा, मला मारून टाक. तुझा बदला एका झटक्यात पूर्ण होईल. गौरी असं बोलताच शिवने तिचा गळा सोडला आणि तोंड फिरवून उठून उभा राहिला. मला नाही माहीत तुझं माझ्या घरच्यांशी काय वैर आहे, कोणाची काय चूक होती तेही मला माहीत नाही, पण तू तुझ्या सर्व लिमिट्स ओलांडल्या आहेत. एका मुलीच्या इज्जतीची पर्वा केली नाहीस. बदला घ्यायचाच होता तर माझ्याशी लग्न करून बदला घ्यायचा होता. दाखवायची ना आपली मर्दानगी. भरलेल्या मंडपातून उचलून घेऊन जायचं. बाप्पाची शपथ, तुझ्या मर्दानगीवर मी भाळले असते. पण तू एका मुलीच्या सन्मानाची चेष्टा केलीस. मला तुझा तिरस्कार नाही, तुझी दया येते की तुला स्वतःला इतकाही विश्वास नाही की स्वतःच्या हिमतीवर आपलं ध्येय साध्य करू शकशील. शिव तिच्याकडे बघत होता, तशी गौरीही त्याच्याकडे रागाने बघत होती. त्याने गौरीचा हात धरला आणि गार्डनच्या दिशेने उघडलेल्या रूमच्या दुसऱ्या दरवाजातून तिला बाहेर ढकललं. दार बंद केलं आणि दरवाजाला पाठ लावत उभा राहून डोळे मिटले. गौरीने सांगितलेला प्रत्येक शब्द त्याच्या कानात घुमत होता. मग अचानक तो हसायला लागला आणि बेडवर आडवा पडून छताकडे टक लावून बघू लागला. दुसरीकडे गौरीच्या रागाचे रूपांतर तिच्या डोळ्यातील अश्रूत झाले आणि ती गार्डनमधल्या बाकावर बसली. आज तिचं आयुष्य एका दिवसात पूर्णपणे बदलून गेलं होतं. हे सगळं खरंच घडलं यावर तिचा विश्वास बसत नव्हता. तिला तिची चूक काय होती हे समजत नव्हतं. तिला तिच्या घरच्यांबद्दल जाणून घ्यायचे होते. अंजली, श्रीषा आणि दिव्या या सर्वांचे कसे होईल याची तिला काळजी वाटत होती. पण तिच्याकडे तिचा फोनही नव्हता. तिचं मन चंचल होत चाललं होतं. ती इकडे तिकडे बघू लागली आणि तिथून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागली. ती गार्डनमधून बाहेर आली, पण गार्ड्सला पहारा देताना पाहून ती विचारात हरवून गेली. तिला कोणत्याही प्रकारे तिथून बाहेर पडायचे होते. ती तिथे राहू शकत नव्हती. तिने हुशारीने गार्ड्सचे लक्ष विचलित केले आणि तिथून बाहेर पडली. गौरी घरातून निघून गेली होती आणि शिवला या गोष्टीचे भानही नव्हते. तो त्याच्या रूममध्ये तसाच पडून होता तेव्हा त्याच्या दारावर टकटक झाली. कोण आहे? त्याने तिथूनच प्रश्न विचारला. मी आहे शिव, जेवण आणलं आहे. असाच रूममध्ये निघून आलास, जेवलास देखील नाही, शालिनी बाहेरून म्हणाली. काकी, मला भूक नाही, तुम्ही जा आणि आराम कर. पण शिव, तिनेही काही खाल्लं नाही, तिला भूक लागली असेल. शालिनीचा आवाज ऐकून शिव काहीतरी विचार करून उठला आणि जाऊन दार उघडली. शालिनी जेवणाचं ताट घेऊन उभी होती. तुझ्या काकाचा मूड चांगला नाही.
ते तुझ्यावर का नाराज आहेत ते मला कळत नाही. आजच्या दिवशी मला काहीही वाद नकोत, म्हणून मी जेवण इथेच घेऊन आले. तिलाही दे आणि तू पण खा. शालिनी म्हणाली तसं शिवने ताट हातात घेतलं. बरं, ती कुठे आहे? कुठे दिसत नाही. रूममध्ये नजर फिरवत ती म्हणाली. ती वॉशरूममध्ये आहे, शिव म्हणाला. ठीक आहे, खाऊन घे आणि ऐक. आज ती खूपच गप्प होती. काही प्रॉब्लेम आहे का? नाही काकी, नवीन जागा आहे त्यामुळे थोडी नर्वस आहे. काळजी करू नकोस आणि तू जाऊन झोप, शिव म्हणाला. तशी शालिनी स्माईल करत तिथून निघून गेली. शिवने दरवाजा बंद करून एक दीर्घ श्वास घेतला. जेवण घेतलं आणि रूमचा दरवाजा उघडून म्हणाला, हॅलो, जेवून घे. पण तिथे कोणीच नव्हते. शिवने आजूबाजूला बघितलं तर पण गौरी कुठेच दिसली नाही. त्याने ताट आत ठेवलं आणि तिला शोधू लागला. त्याने जवळजवळ सगळीकडे पाहिलं पण ती कुठेच सापडली नाही. ही यावेळी कुठे जाऊ शकते? तो काळजीने स्वतःशीच बडबडला. त्याने येऊन गार्ड्सला विचारले पण कोणीही गौरीला बघितलं नाही. शिव पुन्हा रूमच्या दिशेने जाऊ लागला आणि अचानक त्याला काही आठवलं. त्याने वळून पाहिले तर मेन गेटच्या बाहेर एक लाल ओढणी दिसली. तो लगेच बाहेर आला आणि ती ओढणी उचलून तिच्याकडे बघितलं आणि त्याचे डोळे विस्फारले. त्याने ओरडून गार्ड्सना विचारले, तुम्ही सगळे इथून कुठे गेला होता का? नो सर. हो, काही वेळापूर्वी एक आवाज आला होता, तिकडे बघायला गेलो होतो. त्या व्यतिरिक्त कुठेही गेलो नाही. सगळ्यांना जायची काय गरज होती? तुम्हाला मूर्ख बनवून गेली. लक्ष कुठे आहे तुमचं? शिव ओरडून म्हणाला. पण कुठे गेली असेल? तिला तिच्या घराचा रस्ताही माहीत नाही. कोणत्याही संकटात सापडली नाही पाहिजे. मूर्ख मुलगी. जर ती तिथे गेली तरी ते तिला मारून टाकतील. नाही, मी हे होऊ देऊ शकत नाही. असा सगळा विचार करून तो लगेच त्याच्या गाडीकडे निघाला. गौरी तिथेच उभी राहून वाट बघत होती. तेवढ्यात कोणीतरी तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला मागे खेचलं. गौरीला काही समजण्याआधीच त्या माणसाने तिला उचलून खांद्यावर घेतलं आणि गाडीत टाकले. पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की वाचा. आणि स्टोरी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.